आपण सर्वजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारतो। आपल्यापैकी अनेक जण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत, तसेच काही जण भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान, जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ कामाचा ठरणार आहे। आज आपण पोस्टाच्या एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत। पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सुरू करण्यात आली आहे। या योजनेत गुंतवणूकदारांना एकदा गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर मग या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना व्याज स्वरूपात रिटर्न दिले जातात। पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसकडून चांगले आकर्षक व्याजदर मिळत असून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे। या योजनेतून गुंतवणूकदारांना दरमहा 9,250 रुपये इतके व्याज मिळू शकते। म्हणजे या योजनेतून वार्षिक कमाल 1,11,000 रुपयांपर्यंतचे व्याज मिळवता येते। अशा परिस्थितीत आज आपण या योजनेचे स्वरूप आणि या योजनेतून कशा पद्धतीने दरवर्षी 1,11,000 रुपयांचे व्याज मिळेल याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत। कसे आहे या योजनेचे स्वरूप? पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते। सिंगल अकाउंट ओपन करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 9 लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात। ही योजना 5 वर्षांसाठी असते, पण गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीचा पूर्ण कालावधी झाल्यानंतर म्हणजेच 5 वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही योजना एक्सटेंड करता येते। या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.4% दराने परतावा मिळतोय। या योजनेत किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि नंतर 1,000च्या पटीत गुंतवणुकीची रक्कम सिंगल अकाउंट नुसार किंवा जॉईंट अकाउंट नुसार वाढवता येते। म्हणजे सिंगल अकाउंट असल्यास कमाल 9 लाख आणि जॉईंट अकाउंट असल्यास कमाल 15 लाख अशी गुंतवणूक करता येते। या अल्प बचत योजनेवर वार्षिक 7.4% व्याज मिळते। जमा केलेल्या रकमेवरील वार्षिक व्याज 12 भागांमध्ये विभागले जाते आणि ते दर महिन्याला आपल्या खात्यात जमा केले जाईल। जर तुम्ही मासिक रक्कम काढली नाही तर ती रक्कम तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहील आणि तुम्हाला मुद्दलासह या रकमेवर व्याज मिळेल। कसे मिळणार 1,11,000 रुपये? जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून 15 लाखाची गुंतवणूक केली तर 7.4% दराने अशा गुंतवणूकदाराला वार्षिक 1,11,000 रुपयांचे व्याज मिळणार आहे। म्हणजेच महिन्याला 9,250 रुपये इतके व्याज मिळेल। तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करून 9 लाखाची गुंतवणूक केली तर 7.4% दराने अशा गुंतवणूकदाराला वार्षिक 66,600 रुपये व्याज मिळणार आहे। म्हणजेच महिन्याला 5,550 रुपये इतके व्याज मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।